नमस्कार. दिनांक 29 जून. कथेचे शीर्षक आहे तुमच्या देवाचे नाव काय. दर्शनासाठी आलेल्या गाणगापूरच्या पुजाऱ्यांना महाराजांनी विचारले, तुमच्या देवाचे नाव काय. पुजारी म्हणाले, महाराज, आमच्या देवास श्री नरसिंह सरस्वती म्हणतात. ते ऐकून महाराज म्हणाले, आमचेही नाव नरसिंह भान आहे बरे. महाराजांच्या जन्माविषयीचं गूढ आहे. ते कोण, कुठून आले, त्यांचे आई वडील कोण याविषयी काहीच पत्ता लागत नाही. अनेकांनी अनेकदा त्यांना नाव गाव विचारले, पण त्यांनी कधीच कोणास ठाम पत्ता लागू दिला नाही. बरोबरच आहे. ज्याला परमार्थात परमेश्वर परमात्मा म्हणतात, मूळ चैतन्य विशुद्ध ब्रह्म म्हणतात, त्याला श्री समर्थ रामदास स्वामी थोरला देव म्हणतात. तो खरे तर अनाम आणि अरूपच आहे. त्याला नाही जन्म, नाही नाम, नाही मृत्यू, नाही धाम. त्या अमूर्त देवाची कल्पना नासदीय सुक्तात आहे, तीही विद्वानांच्या भाषेत मांडलेली. सामान्य माणसाला ती कल्पना कळणे आणि पचनी पडणे अवघडच. म्हणून श्री समर्थ रामदास स्वामींनी तीच कल्पना आपल्याला कळेल अशा साध्या सोप्या भाषेत मांडली आहे. तो थोरला देव आहे तरी कसा. तो असा आहे, कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयोही ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आ कळेना मिळेना मिळेना, फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा चंचले मीपणे ते कळेना, तया एक रूपासी दूजे नसाहे, मना संत अनंत शोधूनी पाहे, निराधार आकार ब्रह्मादिकांचा, जया सांगता शिणली वेदवाचा, विवेके तदाकार होऊन राहे, मना संत अनंत शोधूनी पाहे, जगी पाहता चर्म चक्षीन लक्षे, जगी पाहता ज्ञान चक्षीन रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत अनंत शोधूनी पाहे, नसे पीत ना श्वेत ना शामंत काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही, म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, मना संत अनंत शोधूनी पाहे, दिसेना जनी तोची शोधूनी पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे, करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना, जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा बक्षिता रक्षिता रक्षवेना, क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो, दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो, तुटेना फुटेना कसा देवराणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाणा, कळेना कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जगी मी पणासी, असा हा देवराणा आहे. त्याला नाव गाव जन्म जरा मरण असे काहीच नाही. तेच विलक्षण चैतन्य सगुण रूपात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणून अवतरले. आपण स्वयंभू आहोत याची त्यांना जाण आहे. सर्वश्रेष्ठ या अर्थाने आपण नरसिंह आहोत याचे त्यांना भान आहे. म्हणूनच नरसिंह भान आहेत असे ते लोकांना सांगायचे. ते लोकांच्या समाधानासाठी. ते अक्कलकोटात राहिले म्हणून श्री अक्कलकोट स्वामी झाले इतकेच. एरवी त्यांना नाव गाव काहीच नव्हते. पण सामान्य माणसाला नावागावातच रस असतो. म्हणून तर समोरच्या अनोळखीला तो प्रथम भेटीतच नाव गाव विचारतो, दुसरे काही विचारतच नाही. त्याविना तो कोणाची कल्पना करू शकत नाही. प्रत्येक वस्तूला नावे ठेवण्याची त्याची सवय अशी जुनी आहे. त्यासाठीच त्याला परिचित अशा खाणाखुणा पटवाव्या लागतात. गाणगापूरचे पुजारी ज्या देवाच्या सहवासात राहत होते तोच मी असे सांगून त्याचे समाधान महाराजांनी केले. ते यासाठीच. या वेळेपुरते तरी लोकांचे समाधान झाले एवढेच खरे. धन्यवाद.